महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आता नुकताच एक अफलातून निर्णय जारी करण्यात आला। आता भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेतील आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील देखील शिक्षकांना जुंपल्या जात आहे। त्यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा यासाठी एक नियमावली ठरवून दिली। राज्य शासनाच्या शिक्षण विभागानं हा अफलातून निर्णय जारी केला। परंतु हा अफलातून निर्णय जारी करत असताना राज्य शासनानं आणि राज्यकर्त्यांनी कुठलाच विचार शिक्षकी पेशाचा, एकंदरीत या फुले शाहू आंबेडकरी या पुरोगामी महाराष्ट्राचा मला वाटते केलेला नाही। या विचाराला तिलांजली देण्याचं काम राज्य शासनाच्या वतीनं या ठिकाणी केलं गेलं। मी या निर्णयाचा धिक्कार करतो, निषेध करतो आणि हा निर्णय ज्या प्रकारे राज्य शासनानं घेतला त्यावरून असं दिसतं की राज्यकर्त्यांना गरिबांच्या शाळाच बंद करायच्या आहे, गरिबांचं शिक्षणच बंद करायचं आहे। या ठिकाणी गरिबांच्या शाळांना ताळे लावायचे आहेत आणि ह्या सर्व शाळा खाजगीकरणामध्ये घालून उद्योगपती अदानी अंबानी सारख्या उद्योगपत्यांना त्यांच्या घशात घालायच्या आहेत। हा घाट या ठिकाणी मला या ठिकाणी दिसतोय आणि याचा पुरजोर विरोध प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीनं येणाऱ्या काळात आम्ही करणार आहोत। हा निर्णय तत्काळ मागे घेण्यात यावा, अन्यथा राज्यकर्त्यांना आम्ही जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी परखड इशारा देतोय। आणि जेव्हा म्हणतात ना, गाढव जर खुर्चीवर बसले तर शिक्षकांना कुत्र्यांची मोजदाद करावीच लागेल। तर या ठिकाणी राज्यकर्ते, शासनाला मी या ठिकाणी परखड इशारा देतोय की असा तुगलकी निर्णय तत्काळ मागे घेण्यात यावा। आणि आता शिक्षकाला आपण कारकून, स्वयंपाकी तर केलंच आहे, आता शाळेचा चौकीदार देखील बनवण्याची आपली मानसिकता आहे, धोरण आहे। हे कुठंतरी या ठिकाणी थांबवावं, अन्यथा परखड आंदोलन आणि तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर पेटल्याशिवाय राहणार नाही असा इशारा, परखड इशारा या ठिकाणी मी देतो आहे। आणि तत्काळ हा शासन आदेश, हा तुगलकी आदेश मागे घ्यावा या ठिकाणी नम्र विनंती करतोय।